पुण्यापाठोपाठ रायगडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली। मात्र इथं महायुतीमध्ये जोरदार धुसफूस दिसून येते। खासदार सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरेला पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली। मात्र त्याचवेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं। तर भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली होती। मात्र एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंच्या आदेशामुळे आपण माघार घेत असल्याचं विकास गोगावले म्हणाले। दरम्यान उमेदवारीच्या बदल्यात भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळ मानेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत। नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं। परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढे आणि मी शेटच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो। साहेबांचा आदेश आहे की युती धर्म पाळायचा आणि त्या युक्तीप्रमाणे हे दोघं जण गेले। आम्हालाही बोलवलं होतं, विकासला बोलवलं, परंतु आज एवढी इथं गर्दी आहे तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इथे आज लोक आम्हाला शुभेच्छा द्यायला येणार, त्यासाठी आम्हाला येता येत नाही, पण आमच्या शुभेच्छा राहतील असं आम्ही त्यांना कळवलं।